हातकणंगले तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीने दमदार विजय मिळवत आपले वर्चस्व स्पष्टपणे सिद्ध केले. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सानिका आवाडे यांनी तब्बल 13,977 मते मिळवत महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपाली कोराने यांचा 9,517 मतांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे कोरोची मतदारसंघात आवाडे गटाचे राजकीय बळ अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित सदस्य सानिका दीदी आपल्या समोर आहेत. ताडामधून पहिली प्रतिक्रिया सानिका दीदींच्या माध्यमातून आपण ऐकायचं आहे. मी सगळ्यात अगोदर तर मला आपले जे सगळ्यांना खरं तर धन्यवाद बोलायचा आहे. सगळ्यांच्या टीमवर्कशिवाय सगळे एकत्र आपल्या तिन्ही गावात सगळ्यांच्या टीमवर्क आणि सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्य झालं नसतं. दीदी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लीड घेणारी पहिली आपण दीदी आहे, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्याचाही खूप आनंद होता. विश्वास या ठिकाणी सगळ्यांनी दाखवलं माझ्या आपल्याकडं. या विश्वास जे आहे आणि मला इथं खूप संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं मी आपल्या सगळ्यांचे आपले तिन्ही गावातले जे आपले मतदार आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानते. याचप्रमाणे कोरोची पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे उमेदवार सनी ओळकर यांनी 4,494 मते मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार आनंद शेट्टी यांचा 877 मतांनी पराभव केला. तर तारदार पंचायत समिती मतदारसंघात भाजपच्या प्रियांका खोबरे यांनी 5,812 मते मिळवत महाविकास आघाडीच्या अनिता शिंदे यांचा 2,394 मतांनी पराभव करत भाजपचा झेंडा फडकावला. निवडणुकीपूर्वीच्या 10 दिवसात प्रचारानं कमालीची तीव्रता घेतली होती. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, सभा, बैठका, रॅली यामुळे संपूर्ण मतदारसंघात राजकीय वातावरण तापले होते. मात्र मतदानाच्या दिवशी मतदारांनी शांततेत आणि उत्साहानं मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान निकाल जाहीर होताच तारदाळ येथे विजयी उमेदवार सानिका आवाडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्यानं गुलालाची उधळण केली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. कमळ फुललेच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसर आनंदोत्सवात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावेळी प्रसाद खोबरे, अजय पाटील यड्रावकर, प्रकाश खोबरे, चंद्रकांत चौगुले, यशवंत वाणी, प्रवीण खोबरे, इंद्रजीत खोबरे, प्रवीण पाटील, भीमराव बन्ने, सूर्यकांत जाधव, वसंत चौगुले, कुमार चौगुले, सुशांत शिंदे, विजय चौगुले, नितीन खोचरे, सूरज चौगुले, बबलू कोळी, सुरेश पोवार, डॉक्टर संदीप खोत, मृत्युंजय पाटील, महेश पाटील, विनायक देसाई, महादेव चोपडे, अशोक गायकवाड, जयप्रकाश भगत, अशोक जाधव, सतीश नर्मदे, अरविंद बन्ने, आप्पा पोवार, धनाजी जाधव यांचेसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडणूक निकालामुळे कोरोची मतदारसंघात भाजप महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट झाले असून येणाऱ्या काळात स्थानिक राजकारणावर या विजयाचा मोठा प्रभाव राहणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदार. हा विजय हा तारदाळात गेली 30 वर्ष जे आपण काम केले आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आवाडे साहेब असतील, हळवणकर साहेब असतील किंवा आवाडे साहेब खासदारांची मागे आणि एवढी मोठी शासनानं फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी हे काम बघूनच एवढा मोठा विजय या मतदारसंघात झालेला. आता मला तुम्ही सांगा, तारदाळ पंचायत समितीमध्ये एवढा मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपलं मताधिक्य एवढं आहे की आपण कल्पनेपेक्षा बाहेर आहे, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? माझ्या सासऱ्याने केलेलं कार्य आपल्या तारदाळ त्यामुळे जनतेचा आशीर्वादच मी समजेल आणि मी त्यांची खरंच मनापासून खूप आभारी वाटते की त्यांनी मला एवढं मोठं लीड केलं. मी म्हणजे पुरेपूर तारदाळ सर्वांगीण विकासासाठी तत्पर असणार आहे.
नक्कीच मानकर इंडियासाठी एक स्पोर्ट अकॅडमी आजच्या विजयाबद्दल आपलं आज खरं सांगायचं तर महायुतीनं चांगल्या पद्धतीनं मुसंडी आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये घेतली आहे. आमच्या भागात सुद्धा शाहू विकास आघाडी 4+1 असं आहे. तसंच हातकणंगले भागात सुद्धा सानिका आवाडे असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणात लीड घेऊन माझ्या मते जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं लीड सध्या 10,000+ लीड त्यांना मिळालेलं आहे. जे तरुणांचे विश्वास दाखवले, लोकांनी जे आशीर्वाद दिलं, त्याच्या पाठबळावर हे लीड आज साकार झालं आहे. पुढच्या काळातसुद्धा चांगलं काम करून सानिका आवाडे हे आपलं चांगल्या पद्धतीनं काम करून आपल्या मतदारसंघाची चांगली सेवा करतील अशी मला आशा आहे.